नमस्कार. आपल्या राशीचं नाव सुद्धा ही, हु, ही, हो, डा, डी, डू, डे, डो या अद्याक्षरांपासून सुरू होत आहेत का? तर आपली कर्क रास आहे. खरं बघायला गेला तर जलतत्वाची असणारी ही रास माणसाच्या मनाला अत्यंत भावणारी रास समजली जाते. स्वतःच्या मनातलं गुपित कोणालाही कळू न देता अगदी वेगळ्या पद्धतीने स्वतःची कंपनी एन्जॉय करत जगणारी ही माणसं खरंच अलौकिक स्वरूपाची असतात. तसं बघायला गेला तर चंद्र राशी स्वामी असल्यामुळे बऱ्याच वेळेला यांच्याकडे प्रचंड मानसिक बळ असतं. पण अर्थात स्वतः कोणत्याही परिस्थितीवरती अत्यंत कठोर निर्णय घेणं हे समोरच्या माणसाला सदैव दुखवणारं असतं. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या प्रगतीला लोकांसमोर कधीही उघड न करता लोकांनी त्या गोष्टीची दखल घ्यावी असं त्यांचं एकंदरीत जीवनमान असतं. पण तरी बघायला गेला तर वयाच्या उत्तरार्धामध्ये कर्क राशीच्या जातकांना बऱ्याच वेळेला मानसिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. त्या त्रासाचा सामना करावा लागू नये किंवा झालाही मानसिक त्रास तर त्याच्यातनं त्या त्रासातनं विमुक्त व्हावं याच्याकरता जमल्यास सोमवारी शिवदर्शन करणं, शिवपूजन करणं, तथापि रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन करणं हे यांच्याकरता अत्यंत लाभप्रद समजलं जातं. अर्थात पुढची रास पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.